हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदरचा. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वामींच्या मठामध्ये, मंदिरामध्ये किंवा अक्कलकोटला वगैरे जावं. अक्कलकोटला जाणं तर यावर्षी आम्हाला काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळं आम्हाला जवळ पडेल, आम्हाला सोयीस्कर पडेल तर अशा ठिकाणी कुठल्या तरी एका मठामध्ये जावं. तर असं आम्ही डिसाईड केलं. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी प्रत्येक मठामध्ये खूप गर्दी असते. तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अगोदरच या मठामध्ये गेलो होतो. तर हा मठ आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ, जो भुईगाव या गावामध्ये आहे, वसईमध्ये. तर तिथे आज आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. आता तुम्ही इथं बघताय हे बाहेरचा जो परिसर आहे तर तो, आणि हा जो आहे तो मेन स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जी आहे ती इथे तुम्हाला दिसत असेल. तर ही एंट्री आहे. अशा पद्धतीनं बाहेर सगळ्या आपले संत, देवी देवता यांचे सगळ्यांचे फोटो तिथे लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं इथं स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तर इथे आता आम्ही मंदिरामध्ये निघालेलो आहोत स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदर गेलो आणि दुपारची वेळ होती, त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. शनिवार रविवार तिथे खूप जास्त गर्दी असते आणि आम्ही गेलो तो ऑड दिवस होता, त्याच्यामुळे आम्हाला अजिबातच गर्दी मिळाली नाही. अगदी निवांत आरामामध्ये आमचं दर्शन झालं. आणि खूप कमी माणसं होती जी आमच्या अगोदर जी आली होती ती, आणि बऱ्यापैकी माणसं येत जात होती, त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. अगदी व्यवस्थित शांततेत आम्हाला निवांतपणे दर्शन झालं. इथं आम्ही सगळ्यांनी पहिलं दर्शन वगैरे घेतलं आणि छान एकदम प्रसन्न आणि छान अशी मूर्ती आहे. समोर बसल्यानंतर जसं काही ती मूर्ती आपल्याशी बोलते, आपल्याशी कनेक्ट होते असा भास होतो. पहिल्यांदाच आम्ही सगळे त्या मठामध्ये गेलो होतो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप प्रसन्न वाटलं. दर्शनसुद्धा एकदम छान झालं. त्यानंतर इथं प्रसाद वगैरे घेतला. त्याच्यानंतर ही जी फुलं होती तर त्याच्यामध्ये देवांश वगैरे अशा पद्धतीनं खेळत होता. त्यानंतर आम्ही बाहेरच्या परिसरामध्ये आलो. तर इथे हे असं अग्निकुंड वगैरे पण केलं होतं. त्याच्या अगोदर काहीतरी तिथे पूजा झाली असेल, सामुदायिक पूजा वगैरे. आणि त्यानंतर बाहेरच्याच परिसरामध्ये ना अशा इतक्या सुंदर छान अशा मूर्त्या आहेत, पेंटिंग आहेत. त्याच्यानंतर ह्या छान महाराजांच्या पादुकासुद्धा होत्या इथे. याचंसुद्धा अगदी छान दर्शन झालं. त्याच्यानंतर इथे हा जो कॉर्नर आहे ना तो अष्टगंध कुमकुमातिलक असा कॉर्नर आहे. छान पद्धतीने इथे जो काही अष्टगंध वगैरे आपल्याला लावायचं असेल तर त्याची छान अरेंजमेंट केलेली आहे. तर हे खूप छान आहे इथे. त्यानंतर हा सगळा पूर्ण बाहेरचा परिसर आहे. खूप छान आणि प्रसन्न शांत असा परिसर आहे. गर्दी अजिबातच नव्हती, त्यामुळे आम्हाला खूप जास्त असं गडबड गोंधळ काहीही मिळाला नाही. एकदम शांत आणि निवांत प्लेस होतं. इथे ना स्वामी समर्थ महाराजांची सगळी पुस्तकं, पोथी वगैरे जर आपल्याला हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल असतात. आणि अशा पद्धतीनं हे हवनकुंड वगैरे होतं आणि याच्यामध्ये पूजा वगैरे झालेली होती, तर ते सुद्धा या साईडला बघायला मिळतं. आता हा जो आहे तो मंदिरचा एरिया आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या सगळ्या आपल्या संतांच्या, देवांच्या सगळ्या मूर्त्या पूर्ण बाहेरच्या साईडला इथे लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्या संतांबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. त्यांची नावंसुद्धा तिथे लिहिलेली आहेत. त्यामुळं मुलांना, यंग जनरेशनला सुद्धा हे आपले संत आहेत, अशा पद्धतीची देवी देवता आहेत. या सगळ्या गोष्टींचं दर्शन अगदी छानपणे निवांतपणे इथं घेता येतं. तर हा अशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराज मठाचा जो काय आहे तो परिसर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर ना त्याच्या बाजूला इथं स्टोअरसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये सगळं जे काही पूजेचं वगैरे साहित्य असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती, धूप, अगरबत्ती, असं बरंच साहित्य तिथे उपलब्ध आहे. तर त्या दुकानामध्ये सुद्धा आम्ही गेलो आणि खूप रिझनेबल प्राईस आहे, खूप जास्त महाग नाही. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती, त्याच्यानंतर गळ्यातले छोटे हार वगैरे, कंठी, त्याच्यानंतर इथे अत्तर वगैरे असेल, अगरबत्ती असेल, धूप असेल, तर या सगळ्या पूजेशी संदर्भात लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर ते या दुकानामध्ये, पूजा भांडारमध्ये होत्या. खूप सुंदर हे सुद्धा दुकान आहे आणि मठाच्या बरोबर लागूनच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही पूजेसंदर्भात किंवा स्वामींना ज्या काही गोष्टी आवडतात त्या आपण तिथून घेऊ शकतो. आता त्याच्यानंतर ना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तिथे जवळच हा बीचसुद्धा आहे. तर आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर इथे बीचवर आलेलो आहोत. हा भुईगावचा बीच सुद्धा आहे.
खूप सुंदर होता आणि संध्याकाळी जवळजवळ 4:30 5 वाजले असतील. तिन्ही संजेचा टाईम जवळजवळ होत आलेला होता आणि आम्ही तिथे बीचवर पोहोचलो. देवांश पहिल्यांदा बीचवर आला होता. विघ्नेश बऱ्याचदा गेलेला आहे, पण देवांश ची बीचवरची ही पहिलीच वेळ आहे. त्याला खूप छान मस्त वाटत होतं. त्या वाळूमध्ये रेतीमध्ये चालताना सुद्धा त्याला खूप मजा येत होती आणि अशा पद्धतीनं बीचवर सुद्धा खूप जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे बीचवर पण आम्हाला खूप छान निवांतपणे शांतपणे सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आल्या. तर हा संपूर्ण जो आहे तो बीचचा परिसर आहे, तो सुद्धा खूप नीट आणि क्लीन आहे. कारण बीचवर गेल्यानंतर जर अवतीभोवतीचा परिसर असा छान नीट आणि क्लीन असेल ना, तर आपल्याला तिथं बसायला किंवा थोडा वेळ जास्त तिथे स्पेंड करायला खूप छान वाटतं. आणि असंही बीचवर वगैरे गेल्यानंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह, खूप फ्रेश फील होतं. निगेटिव्हिटी जी असते ती कमी होण्यासाठी खूप मदत होते. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता बीचवर आलेलो आहोत. आता इथे आम्ही थोडा वेळ स्पेंड करणार आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघणार. आता त्यानंतर ना फायनली आता इथं देवांशने, विघ्नेशने, आम्ही सगळ्यांनी पाण्यामध्ये एंट्री केलेली आहे. पाणी थोडंसं गढूळ वगैरे होतं, म्हणजे काळसर असं पाणी, एकदम स्वच्छ क्लीन पाणी नव्हतं. पण आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम शांत होता आणि स्वच्छ होता. त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ आम्ही बीचवर घालवला. तर अशा पद्धतीने छान इथं आम्ही एन्जॉय केलं. आणि आता मुलांच्या परीक्षा होत आलेल्या आहेत, शाळांना सुट्ट्यासुद्धा पडायला लागलेल्या आहेत. तर आता बीचवर फिरायला जाणाऱ्या सगळ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढणार आहे. तर त्याच्यामुळे अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा वन डेच्या पिकनिक प्लॅनसुद्धा करू शकता, जो मुंबईपासून जवळ आहे, नवी मुंबईपासून जवळ आहे. आणि वन डेमध्ये तुम्ही जाऊन येऊनसुद्धा तुमचा छानपैकी वन डे पिकनिकचा प्लॅन होऊ शकतो. स्वामी समर्थ महाराजांचं छानपैकी दर्शन होऊ शकतं. खूप मस्त आणि शांत असा तो मठाचा परिसर आहे. आणि त्यानंतर हा बीचसुद्धा तुम्ही बघू शकता, किती छान नीट आणि क्लीन आणि खूप एकदम असा पीसफुल आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स देणारा असा हा बीच आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा तिथे अजिबातही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे तर आम्हाला खूपच जास्त छान आणि रिलॅक्स वाटलं. तर अशा पद्धतीनं देवांशलासुद्धा ना पहिल्यांदाच पाण्यामध्ये गेलेला, त्यामुळे त्याला खूप खेळायचं होतं, खूप पाण्यामध्ये मजा वगैरे करायची होती. पण पहिल्यांदाच तो बीचवर गेला होता आणि त्यात हे पाणी ना अशा बऱ्यापैकी काळसर वगैरे होतं, खूप काही स्वच्छ वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे त्याला आम्ही जास्त काही पाण्यामध्ये सोडलं नाही, पण थोडा वेळ त्याला पाण्यामध्ये थोडंसं खेळू दिलं आणि त्यानंतर मग आम्ही त्याला घेऊन थोडंसं बाजूला आलो. तर आता इथं अशा पद्धतीनं मी पण थोडा वेळ असं पाण्यामध्ये चालले वगैरे, तर खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, पॉझिटिव्ह फील होतं. पाण्यामध्ये आपली सगळी जी काही निगेटिव्हिटी असते तर ती दूर होण्यासाठी अशा पद्धतीनं बीचवर वगैरे गेल्यानंतर खूप छान वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. मनावरचं जर काही ओझं असेल, थोडंसं स्ट्रेस असेल, तर रिलॅक्स होण्यासाठी वगैरे अशा पद्धतीनं बीचवर गेलं आणि त्यातून जर अशा पद्धतीचा शांत असा एरिया असेल आणि समोर असं सनसेट जर होण्याची वेळ असेल तर खूपच मस्त आणि खूपच सुंदर हा अनुभव असतो, जो की आम्ही घेतला. खूप छान आणि खूप एकदम रिलॅक्सिंग हा अनुभव होता, खूप छान एक्सपिरियन्स होता हा. तर इथं थोडा वेळ आता आम्ही थांबतो, थोडी मजा मस्ती करतो. आता देवांशला तर आम्ही जास्त काही पाण्यामध्ये सोडलं नाही, पण विघ्नेशला बऱ्यापैकी खेळायचं होतं पाण्यामध्ये आणि त्याचा तो कम्फर्टेबल आहे, त्याचा तो आरामामध्ये खेळतो, तर त्याला थोडा वेळ खेळू दिलं. देवांशला इथं घेऊनच बसलो आहे, कारण त्याला बाहेर जरी नेलं तरी त्याला पुन्हा पुन्हा सारखं पाण्यामध्येच यायचं होतं. त्याच्यामुळं मग त्याला आम्ही थोडंसं असं धरूनच पाण्यामध्ये थोडा वेळ थांबवलं, जेणेकरून त्यालासुद्धा थोडंसं छान वाटेल. जास्त त्याला भिजू वगैरे नाही दिलं, कारण पाणी थोडंसं खराब आहे, तर त्याच्यामुळे जास्त एकदम लहान मुलाला जास्तसुद्धा आपण एकदम फ्री सोडू नाही शकत. तर हा आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि खूप छान होता. आणि थोडंसं आता सनसेटसुद्धा होण्याची वेळ आलेली होती, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा जो परिसर आहे ना तर तो खूप सुंदर दिसत होता. सनसेटपर्यंत खूप जास्त उशीरपर्यंत आम्ही थांबलो नाही. सनसेट होण्याच्या जस्ट थोडा वेळ अगोदर आम्ही निघालो, कारण आमचा प्रवाससुद्धा थोडासा लांबचा होता. तर त्यामुळं आता इथे आम्ही परत जायला निघतो आहे. पण त्याला काही अजिबात यायचं नव्हतं, त्याला अजून छान मस्त भरपूर पाण्यामध्ये खेळायचं होतं. तर अशा पद्धतीनं ना छान मस्तपैकी जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही तिथं पाण्यामध्ये एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर विचार केला की आता आपण पुन्हा रिटर्न जायला सुरुवात करूया, जेणेकरून घरी पोचायलासुद्धा जास्त उशीर नको व्हायला. आम्ही निघायचा प्रयत्न करत होतो, पण याला मात्र यायचं नव्हतं. तो असाच थोडा वेळ मातीमध्ये खेळ, हे पकड ते पकड असं थोडंफार त्याचं सुरू होतं. तर अशा सगळ्या गोष्टी, पहिल्यांदाच बीचवर आला होता त्यामुळे त्यालासुद्धा खूप एक्साइटमेंट होती. पुन्हा आम्ही बाहेर जायचो, पुन्हा पाण्यामध्ये यायचो, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि असं करता करता ऑलमोस्ट तिथे सनसेट होत आला होता आणि इतकं सुंदर सनसेट दिसत होता, खूप एकदम छान आणि खूप एकदम
रिफ्रेशिंग हा एक्सपिरियन्स होता. आणि तुम्ही आत्तासुद्धा व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आत्तासुद्धा व्हिडिओमध्ये जरी बघितलं तरी आपण प्रत्यक्ष तिथे आहोत असा मलासुद्धा स्वतःला एक्सपिरियन्स होतो. तर खूप 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 सुंदर हा एक्सपिरियन्स होता आणि खूप छान हा एक्सपिरियन्स होता. कुठल्याही बीचवर असल्यानंतर सनसेट वगैरे असेल ना तर तो खूपच मस्त आणि छान वाटतो. तसंच हा सनसेटसुद्धा होता. खूप जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर मी बीचवर गेले होते. त्याच्यामुळे मला खूप छान आणि रिलॅक्स फील झालं आणि खूप सुंदर असा सनसेटसुद्धा बघायला मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन खूप एकदम मनासारखं आणि खूप रिलॅक्स झालं होतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते.